जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला। घरकुलासाठी जमिनीचे पट्टे, जात प्रमाणपत्रांसह यासह अनेक मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। भटक्या विमुक्त समाजाकडून 2000 जात प्रमाणपत्रांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर, 2 ते 3 दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। भटक्या विमुक्त समाज आक्रमक, भटक्या विमुक्त जाती जोडो अभियानाची हाक। विविध मागण्यांसाठी नंदुरबारात क्रांती मोर्चा। नंदुरबारच्या भटक्या विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भटक्या विमुक्त जाती जोडो अभियानाच्या वतीने क्रांती मोर्चा काढण्यात आला। घरकुलासाठी जमिनीचे पट्टे, जात प्रमाणपत्रांसह विविध मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी समाजाच्या वतीने जवळपास 2000 जात प्रमाणपत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले। येत्या 2 ते 3 दिवसांत प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन आदेशांची अंमलबजावणी केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भटक्या विमुक्त जातीचे राष्ट्रीय मुख्य संयोजक प्रदेशाध्यक्ष संजय मारुती कदम, 11 समाज अध्यक्ष शांतीलाल सलाट, बेलदार समाज अध्यक्ष मनोज पवार, मदारी समाज अध्यक्ष सलीम मदारी, युसुफ मदारी, रमेश सलाट, बबलू सलाट, विजय चित्रकथे, सुनील जोशी, मनोज जोशी यांनी दिला आहे। यावेळी सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भारत देशातील 30 करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजात जय भारत जय भारतीय संविधान। साथियो, भारत देशाला स्वातंत्र्य होऊन आज 78 वर्ष झालं। या 78 वर्षामध्ये भारत देशातल्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची लोकसंख्या 30 करोड आहे आणि त्या 30 करोड भटक्या मुक्तांमध्ये 22 करोड भटके मुक्त असे आहेत की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत, कारण की ते लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर पण नाहीत, कारण की जातीचा दाखला नाही तर आरक्षण नाही, योजना नाही, कोणताच लाभ नाही। त्यामुळे 7 जून 2017 विमुक्त जाती भटक्या जमाती समाज मोटरसायकलवर चालू केलं। ते अभियान आता भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालवून करोडो भटक्या मुक्तांना जोडत आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भटक्या मुक्त जाती जनजाती समाजाच्या प्रत्येक पालावर वस्तीवर गेलो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत। 6 तालुक्यातल्या 118 गावांमध्ये गेलो। 118 गावांमध्ये गेल्यानंतर कळालं की भटक्या मुक्तांची लोकसंख्या इथं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि 1.5 लाखापेक्षा जास्त वोटर आहेत, मतदार। म्हणजे एवढे मतदार नंदुरबार जिल्ह्यात असून सुद्धा आजही भटक्या मुक्त समाजाला कोणती योजना भेटत नाही। हे भटक्या मुक्त समाजाचे सगळे बांधव आहेत। आमची मागणी एकच आहे की माननीय कलेक्टरांकडे एवढी मागणी आहे की आमच्या भटक्या मुक्त समाजाचे आम्ही हे 2000 प्रस्ताव जातीच्या दाखल्यांचे बनवलेले आहेत। ते तुम्ही 2000 प्रस्ताव जे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार तुम्ही गृह चौकशी गृह भेट करून यांना जातीचे दाखले द्या। जातीचे दाखले नसल्या कारणामध्ये आम्ही दिल्लीला मीटिंग घेतली होती, तर प्रशासनाने आम्हाला विचारलं होतं की यांच्याकडे जातीचे दाखले का नाही, तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाला किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर झाला। आमच्या जन्माचे पुरावे नाहीत तर जन्म दाखला नाही, आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकरी आमच्या भटक्या मुक्तांना भेटत नाही। म्हणून आम्ही लँडलेस, होमलेस, जॉबलेस आहे। राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं बी जगतो। आमचा भटक्या मुक्त समाज ज्याकडे जातीचा दाखला नाही तर जात पडताळणी पण नाही। म्हणून आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की गृह चौकशी गृह भेट करून तुम्ही जात पडताळणी पण द्या आणि हा पूर्ण भटक्या मुक्त समाज नंदुरबार जिल्ह्यात हा राहिलाय गायरान जमिनीवर, शासकीय जमिनीवर, आणि महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की जमिनीचे पट्टे द्या। म्हणून माननीय कलेक्टर मॅडमला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर यांना जमिनीचे पट्टे द्यावे। त्यामुळे भटक्या मुक्त समाज शांततेच्या मार्गाने एकत्र आलेला आहे।